सुंदर मनामध्ये भरली. तिला कधी कसं सांगू तेच कळना मला. अर्थात काय एवढा विचार करायचा, सांगून टाकायचं पटकशीन. रूम मध्ये एकत्र असतात ना तुम्ही, मग आजच सांग. नाही ना असं सांगता येणार. का बरं? अरे ती बापूंकडे गेली माहेरी. आधी मी हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून सांगता नाही आलं, आणि आता ती गेली माहेरी. अरे मग काय माहेर लई लांब आहे का? जाय आणि सांग. एक काम कर ना, फोनच कर तिला. नाही रे, फोन बिनवर नाही. का बरं? मला ना असं मस्त इव्हेंट करायचं काहीतरी. हा आता मला कळलं, म्हणून त्या दिवशी टेकडीवर एवढा मोठा प्लॅन केलता का बर्थडेचा? हा ना यार, तर दौलत आला आणि सगळंच पिसकटलं. मी सांगू का? तू येडाबिडा आहे का? अरे गंमत केली. बोल, आपण वाढदिवसासारखा परत इव्हेंट करायचा का? तो होणारच आहे, जोकडे घेऊन धावल्यानंतर. शर्यत? तो शब्द नाही बाबा काढू शकत मी तोंडातून. का बरं? अरे आईने शपथ घातली मला, डॉट डॉट शब्द काढायचा नाही तोंडातून. म्हणजे तू शर्यत हा शब्द तोंडातून काढणार नाही, पण शर्यतीत जाणार? हा मग आई तोंडातून शब्द काढू नको म्हणली ना, डॉट डॉट मध्ये जाऊ नको असं थोडीच बोलली. हा म्हणजे शर्यतीला तर डॉट डॉट म्हणायचं का? हे पाय आवे, शर्यत तर तू जिंकणार आहे. हे गावदेवीची पूजा बी होईल ना, होळीच्या वेळीच सांगायचंय मला तिला, माझं प्रेम आहे तुझ्यावर. म्हणजे आमच्या प्रेमाला पावित्र्य बी लाभत आणि देवीचा आशीर्वाद बी. हा हे भारी होईल पाय, एक नंबर. आता आधी ढाल हातात घेणार विक्या आणि मग सांगणार तिला, लते माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला नाही मोडायचं लग्न. आणि याच जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात मला तूच पाहिजे बायको म्हणून. हा हे बेस्ट आहे. पण आता ते मंगळसूत्राचं काय करायचं? पाहू काहीतरी करतो मी. हा आई, हा आलो आलो. अबे चुलते आलेत घरी, मी येतो. आई मला आवडली तुझी लव्ह स्टोरी. मी आहे तुझ्या सोबत. फक्त मंगळसूत्राचं बघ एकदा. हा ब्या, आली का तू घरी? हा बापू बरेत का? बरे आहेत. आता काय करू राहिली तू? मी स्वयंपाकाची तयारी करते. स्वयंपाक? काय स्वयंपाक? काय करतात स्वयंपाक? तेच तर विचारू राहिलो तुला. अभ्या, पोळी भाजी भात आमटी. हा कशी बाई केली? अभ्या, काय झालंय तुला? काय झालंय म्हणजे? अरे मी एवढे चौकशा कायला करतो? चौकशा थोडी करू राहिलो, जनरल बोलतोय ना मी. बरं ठीक आहे, मग आपण नंतर बोलू. आता मला स्वयंपाक करायचा आणि बापूंना सूप बी द्यायचे. हा मग तू कर ना तुझा स्वयंपाक, मी कुठं अडवले? अभ्या काय काना नाही करू राहिली ना तू? आता चालू आहे ना तुझे मग? अरे पण हाताने फोन धरावा लागेल ना कानावर. एका हाताने धरला असेल ना फोन, का दोन्ही हाताने धरलाय? अभ्या, एका हातात माझा फोन असेल, मग एका हाताने काम कसं करू मी? हा नवऱ्यासाठी एवढं नाही करू शकत तू. हा नवऱ्यासाठी नंतर करन, आधी माझ्या बापूंसाठी करू दे. चल अभ्या, आता ना तू फोन ठेव, मी नंतर करते तुला. बरं ना, तू म्हणती फक्त, करत नाही तू. मी करते बरं, मी शब्द पाळते माझा. म्हणजे मी नाही पाळत का? तू कधी पाळतो शब्द? नेहमी पाळतो. गप तू अभ्या. म्हणजे तुला ना फक्त वेळ मारून न्यायची असते म्हणून खोटं बोलतो तू. तेव्हा मनात अशी इमेज आहे का माझी लते? ही इमेज नाही, हे सत्य आहे की तुला फक्त वेळ मारून न्यायची असते. मग तू मागचा पुढचा काही एक विचार करत नाही आणि तोंडाला येईल ते खोटं बोलतो तू. कधी केलं मी? कधी केलं? काल केलं. काय? बापूंना म्हणला नाही, काही काळजी करू नका, तुमच्या लेकीला सुखात ठेवन मी. लते हे पाय, मी जे ते बोललो. अभ्या प्लीज आपण नंतर बोलूया का? मला ना जाऊन स्वयंपाक करायचे, बापूंना गोळ्या बी द्यायचे, नंतर बोलू.
कशाला हिरोगिरी करतो माझ्या पुढं? मला वेळ नाही तेवढा. मग काल आला परत? माझं काम आहे तुझ्याकडे. कसलं? ते मंगळसूत्र. कुठलं मंगळसूत्र? जे तू घालून फिरते ना ते मंगळसूत्र. हे विक्या, हे मंगळसूत्र तुझ्याकडे कसं काय आलं? कस काय आलं म्हणजे? हा म्हणजे तुझं लग्न कधी झालं? तुला माहित नाही का? काय आब्यानं दिलंय मला ते. येड लागलं की तुला? त्यानं त्याला तिला घेतलं होतं. तुला काय करायचं त्याच्याशी? तू कोणाला बी देईल तसं बी. तुला काय माहिती माझ्या नाव्याबद्दल? मला आब्याबद्दल सगळं माहितीये. माहितीये ना? मग हित काला थांबलाय माझ्याशी डोकं लावत? जाणीक. हे पाय ते मंगळसूत्र दे, नाहीतर मला. नाहीतर काय काय करशील? नाहीतर ना थांब. असं नाही. मेल्या डुचक्या, लाज नाही वाटत का एका बाईशी असं वागायला? हा, तुझ्या घरामध्ये आया बहिणी नाही करे. आणि हे बघ, त्या आब्याच्या फुशारक्या आहेत ना, त्या माझ्या पुढे नाही सांगायच्या. तुझी ती पुंगी जाऊन ना ढोली पुढे वाजव, ती नाचल त्याच्यावरती. माझ्यासमोर ना ही असली शायनिंग करायची नाही, कळलं ना? जा, माझ्यासमोर शायनिंग नको करू. हो, काय झालं मिस नाशिक? काय झालं? बघ ना दौलत, अक्कल ना बक्कल, उगा माया पुढे येऊन आब्याच्या फुशारक्या मारतोय. ते मंगळसूत्र आब्याचं आहे. आब्याने घेतलेलं तिला. चोरलं हिनं मंगळसूत्र. अय्यो, तुझी आई चोर, तुझा बाप चोर, तुझं अख्खं खानदान चोर. मी नाही चोरी केली. तसाही माझा बाप ना चांगल्या नोकरीवरती आहे, त्याला लई पगार मिळतो. तुझ्यासारखी भिकारडी नाहीये मी. ए, भिकारडी नाही ना? मग ते गळ्यात मंगळसूत्र कशाला घालते त्याचं? तुझी डाळ शिजली नाही ना म्हणून तू आता लतीच्या मागे लागेल. एकुलता एक आहे ना तू? एकुलता एक आहे ना? तुझा बाप ऑलरेडी गावातनं गायब होईल माहिती ना तुला? ही वेळ तुझ्यावर येऊ द्यायची नसेल ना तर कडकडन कलटी टाकायची. चल, आणि पुन्हा जर यांच्या वाट्याला गेला तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. चल 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 बस चल 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 निघ. कुणाचं आहे मंगळसूत्र? माझं. तुमचं लग्न झालं? नाही, मग कुणाचं मंगळसूत्र? मंगळसूत्र घातलंय मी, पण ह्याचा मालक यायचा आहे अजून. म्हणजे कोण आहे मालक? तूच सांग. हे पहा मिस नाशिक, मी तुम्हाला कधीच नाही विचारलं, कारण आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. पण आभ्या आभ्या को मार्ग बोलली. मंगळसूत्र घालून तुम्ही जो भी शर्यत जिंकल ना तोच धनी होईल या मंगळसूत्राचा. बरं बरं, तू काळजी नको करू, मी घरी येऊन जाते तासाभरासाठी. हा, म्हणलं ना तुला काय नाही भांडण. ठेव तू फोन, ठेव. आते बाई, हा, एक विचारू का? काय? माहेरी जाऊन येऊ का पटकन? आता तू कायला चालली ग माहेरी? आते बाई, अर्जंट काम होतं ना. लगेच येते तासाभरात. लगेच आणि तासाभरात? हा, जाय जाय जाय. काय? कुठं काय? मग अशी का बघू राहिली तू? कशी? टकमक टकमक. माझ्या मंगळसूत्राकडं. तू चाळा करते ना म्हणून लक्ष गेलं. लते, एक मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये आहे आणि एक मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये, आणि दोघींना बी मंगळसूत्र घालणार माणूस एकच आहे. लते, पण तुला माहितीये का आपल्या दोघींमध्ये फरक काय आहे? तो काय? तुझ्या गळ्यामध्ये आब्यानी मंगळसूत्र हे आई बापाची मर्जी राखण्यासाठी घातलंय, आणि माझ्या गळ्यामध्ये स्वतःच्या मर्जीनं. अरे वा, चांगलं आहे ना. मग लग्न करतो त्याच्याशी. काय? अय्यो, कसं करणार? एवढा मोठा अडसर की आमच्या दोघांमध्ये. तो बाजूला झाल्याशिवाय आमचं काही नाही होऊ शकत. बर, जाते आम्ही. ए बाई,
अशी नको जाऊ, कायमची जा त्याच्या आयुष्यातून. त्याशिवाय ना तुझं कल्याण होणार आहे आमचं. हा, माझं आणि आब्याचं. काय आहे ते, तू वर्सेस मी आणि आब्या असं संघर्ष चालू आहे ना. काय ना कामिनी, आतापर्यंत माझ्या मनात कधीच संघर्ष नव्हता आणि पुढे बी नसेल. अनाब्याचं जे काही म्हणणं आहे त्याला आतापर्यंत मी सपोर्टच करत आले आणि यापुढे बी करेन. अरे आब्या लई चालू आहे ती. माहिती आहे विक्या, अरे त्या दौलतला हाताशी धरलंय तिनं. जुनं आहे ते विक्या. येडी बिडी करते कामिनी. येडी नाही, ठार येडी. देणार नाही ती मंगळसूत्र. ते बी माहिती. मग आता काय ती लाख देणार नसेल मंगळसूत्र, पण ते मंगळसूत्र मी माझ्या बायकोसाठी घेतले. मी ती कामिनीकडनं घेणार आणि जो गळा त्या मंगळसूत्राचा हकदार आहे त्या गळ्यामध्ये ते पडणार. अवघडे सोप्या गोष्टी करतच नाही ना आपण, नाही का? चल ठेवतो. सोडा ना मला आईकडं. जाय रे, जाय सोडून. आई मला शेतावर जायचंय. मग जाता जाता सोडा. शेत कुठं, तुझं माहेर कुठं? 2 ध्रुव आहेत. काय आला रे असं बोलतो तिला? आणि जाय 2 ध्रुवावर जाय, बायको आहे ना तुझी. वागते का तशी? आता काय केलं मी? बया तू तर काय केलंच नाही ग. तू तर देवी ह्या घरची. उद्यापासून रोज पूजा करतो तुझी. तिथं तुम्ही तशी बी करता खेटरानं. भांडू नको, झाला तेवढा तमाशा लई झालाय. मी चाललो शेतावर आई. मग थोडं उशिरा गेलं शेतात तर काय बिघडतं? आशू नाही तानू एवढं. आई अगं कामगार आले तिकडं. माझ्या जागी लत्ती असली असती ना तर नाचत नाचत गेली असते. हे कायला तिचं नाव मध्ये काढलं ग तू? आई मी जातो. काय हो, माझा नवरा आहे, त्याच्याकडे फटफटी आहे, तरी बी मला माहेरी सोडून नाही राहिले तुम्ही. वहिनी नाही, नवऱ्याच्या भावानं सोडलं तर चालेल का? तुम्ही सोडाल मला भाऊजी? हा मग तुला काय काम धंदे नाही का रे? कामच आहे. आणि सोडू देणारे कायला तू तरी? चालेल का गमाई तुला त्यानं सोडलं तर? हा, मला काय कोणतरी सोडल्याशी मतलब आहे. हा. चला वहिनी. येते हा त्या बाई. हा आणि तुम्ही बघा रात्री तुम्हाला वाढते का बघा, तुम्ही हाताने घ्या. ते रोजच करतो मी. अरे होय रे होय, भांडू नका रे. आणि आब्या विमान चालवायचं नाही बरं फटफटीवर बसून. हा जातो. आणि भाऊजी थोडा वेळ थांबाल का तिकडं? मग तासाभरात लगेच परत यायचंय मला. तुम्ही म्हणाल तसं. चला चला येतो. बाई आज लईच पुळका आला लेकराला वहिनीचा. काहीतरी असल. आपला आब्या एवढा मूर्ख नाही. हा ना. आणि त्या कामिनी बाई त्यांच्या घरला जात नाही आब्या. काय शेतावर जायचंय ना? कामगार येणार आहेत, लई काम आहे. जाय मग. हा जातो ना, आरामात जातो. का रे? आबाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललं असेल. त्याशिवाय तो जाणार नाही. मिस नाशिक मंगळसूत्र घालून का बरं फिरू राहिले? मंगळसूत्र लग्न झाल्यावर घालतात ना. काय बालिशपणा आहे राव. नाही पण मिस नाशिक डोक्यानं हुशार आहेत, पण काय बारक्या पोरीने करू राहिले काय माहिती? का खरंच त्यांच्या मनात आब्याविषयी काही? नाही 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 यार, आज कसं असेल? काय झालं? एक विचारू का?
हा मिस नाशिक आहेत ना, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं? कोण? ही कामिनी? तिचं काय आता? त्यांचं आणि अभिमन्यूचं काही असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे प्रकरण टाईप मध्ये असं तुम्हाला वाटतं का? असं येडाबिडा झाला की काय तू? अभ्या कायला तिच्या मागे लागल? त्याचं लग्न होईल ना, आणि एवढी सोन्यासारखी बायको सोडून त्या नटवीच्या मागे कायला लागल तो? तसं नाही, पण मिस नाशिक आहेत ना, ते सतत आभ्याविषयी बोलत राहतात आणि ऑलरेडी त्यांच्या मनात त्या ढोलीविषयी द्वेष आहे, म्हणून मला असं बऱ्याचदा वाटतं का म्हणजे ती नटवी तुला भाव देत नाही आणि एका लग्न झालेल्या पुरुषाच्या मागे लागेल. अशा पोरीसाठी तू अण्णांची भाची नाकारतोस? हे बरोबर आहे का? वहिनी हा तुम्ही या जाऊ. असं काय करता भाऊजी? चला आतमध्ये. नाही तुम्ही या ना जाऊन, मी आहे. आई ओरडला मला. चला मिनीशी बी भेट होईल. घरात नाही आलं तरी तिच्याशी भेट होतीच की माझी. बर पण थांबाल ना, मग सोबतच जाऊ आपण. हा मी आहे, या तुम्ही जाऊ. हा सर. हा माहिती आहे ना मला, अभिमन्यूचा हप्ता आहे ते. हा ECS आहे त्याचं. काय? बर सर, मी बोलते अभिमन्यूशी. तुम्ही काळजी नका करू. हा हा सर, थँक्यू. मिनी काय आली इकडं? फोन काऊन उचलून नाही राहिली माझा? सांगितलं होतं ना तुला मला फोन करू नको म्हणून. तुझा आणि माझा काही बी संबंध उरला नाही. काही घेणं देणं नाही आपलं. झाला ना ग, संपला ना तो विषय. कायला चिडचिड करती? सोड ना आता. काही संपलं विंपलं नाहीये. तुझ्या धीरामुळे मला लई भोगायला लागलंय दिदे. तुला म्हणून सांगते, एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे तो. हळू बोल हळू बोल जरा. दिदे, मी कोणाला बी घाबरत नसते. आणि तसं बी घरामध्ये कोणीच नाहीये, सगळे गेलेत बाहेर. हा पण भाऊजी आहेत बाहेर. काय? अभ्याला? हा ते घेऊन आलेत मला. मग तू आत का नाही आला? नाही येत म्हणले. का? माझं तोंड पायचं धाडच नाही का? अपराधी वाटायला लागला आता माझ्या समोर यायला. अगं काय स्वागत, तू अशी बैसटल्या आणि काय करती? दिदे, आता काय रिपीट वरती ऐकू का तुला सगळी टेप? तुला माहिती आहे ना, तुझ्या धीरामुळे माझ्या आयुष्याचे 12 वाजले. मिनी अगं दिदे, सगळं जाऊ दे, पण एक काम तू बेस्ट केलंस बघ. हब्याला इथं घेऊन आलीस. मला जाब विचारायचाच होता त्याला. आई ती संदेश दिली ना माझ्या हातामध्ये. नको ना ग, आता तू करून काढू परत काहीतरी. हे बघ, दारात आलेल्या पाहुण्याशी असं नाही वाग. दिदे, तुझं लेक्चर आहे ना, ते तुझ्यापाशीच ठेव. हा, आज या सगळ्या विषयाचा तुकडा पाडल्याशिवाय ना शांत नाही बसणार मी. ऐकत नाही पोरगी. मामी हो द्या इकडं. राहू दे ग, बस माय. आता आली ना परत तू? मामी पण जावं लागल मला. बापू बरे आहेत का? होत आहेत. मग कधी येणार आहे तू परत? मामी ते आईचा फोन आलता. ती म्हणली लॉकडाऊन मुळे तायडीकडे चढकली आहे आणि घरचं सगळं आजीच्यानं होत नाही ना, आणि बापूंचं तर. म्हणून विचार करत होते काही दिवस थांबते अजून. चालेल ना? हा कळतंय मला, पण घरची सून घरी नसेल तर मग नाही का? का वहिनी कुठं गेल्या? माहेरी. म्हणजे? नाही नाही तसं नाही, आईला भेटायला म्हणून गेलीये, येईल परत. मामी अभ्या कुठे? तो पण गेलाय. म्हणजे काय माहिती बाई, आज त्याला वहिनीचा पुळका झाला बाई.
नाही म्हणजे हे मी आशूच्या माग लागली होती की मला फटफटीवरनं सोडा म्हणजे मी लगेच परत येईन म्हणून, पण तो काही तयार होईना. मग आबे म्हणला मी सोडू का, तर मग मी म्हणलं सोड. खरं तर आबे आपला कधी जात नाही नेहमीच्या घरी, पण काय माहिती हा सूर्य पश्चिमेलाच उगवला बाई. तुझ्या गळ्यामध्ये आब्याने मंगळसूत्र हे आई बापाची मर्जी राखण्यासाठी घातलंय आणि माझ्या गळ्यामध्ये स्वतःच्या मर्जीनं.